आलेला आहे. सुजित पाटील तात्या यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर संपूर्ण आयोजन कमिटी आपल्या शुभ हस्ते करत आहेत. धन्यवाद दादा, आपण आलात या स्पर्धेमध्ये, खेळलं, एन्जॉय केलं. आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. नक्कीच ठाणे जिल्ह्यातील एक दमदार व्यक्तिमत्व, जॉयकुमार अँड कंपनीचे मालक आणि धर्मवीर माथाडी कामगार संघटना काल्हेरचे अध्यक्ष सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील यांचा इथे स्वागत आणि सन्मान संपन्न झालेला आहे. शेलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2026 मध्ये मैदानामध्ये सामना सुरू झाला आहे. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना, एका बाजूला जनमन गोवी तर दुसऱ्या बाजूला अमरस्फोट कासने टीम आणि नक्कीच बालकृष्ण पाटील बीके यांनी या स्पर्धेमध्ये अगदी आजच्या या पहिल्याच रात्रीमधून बक्षीस लावलेले आहेत. सलग 3 डॉट, 3 षटकार, 3 विकेट आणि 3 झेल. 500 रुपये आयवा झेलसाठी 100 रुपये आहेत. आणि या स्पर्धेमध्ये समालोचक, गुणलेखक आणि पंचांना देखील त्यांनी बक्षीस जाहीर केलेले आहे. प्लेयर ऑफ द डेसाठी साडी आहे आणि हे पंच पॅनल आहेत, समालोचक आणि गुणलेखक यांच्यासाठी देखील त्यांनी हे बक्षीस जाहीर केलेले आहे. धन्यवाद बीके ग्रुप. तीन चेंडूमध्ये 2 आलेत. इथे चेंडूला पॉइंट रिझनमध्ये खेळून काढले दिलीप पाटीलनं. ह्या चेंडूवर देखील 2 धावा आलेत. दिलीप पाटील आणि विजय पाटील ही जनमन गोवे संघाची सलामीर जोडी आपण पाहतोय. 4 चेंडूमध्ये 4 धावा आलेत. पहिले 2 चेंडू नाना गोंडलीनं डॉट टाकलेत, त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 4 धावा दिलीप पाटीलच्या बॅटमधून. इथे हा फटका इनसाइड आउट. चांगला संपर्क आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि अखेरकार इथे चेंडूनं ही शर्यत जिंकलेली आहे. चेंडू चाललाय सीमापार, येतोय चौकार. आपण स्वागत आणि सन्मान करूया. अरे जोशी, 1 मिनिट थांबा. 1 चेंडू बाकी आहे, 1 चेंडू बाकी आहे पहिल्या ओव्हरचा. अरे जोशी आपण थांबायचं आहे. अरे जोशीचा स्वागत आणि सन्मान होईल. चला घ्या. काल्हेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि बंद्र्या मारुती 40+ सिनियर संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज हरेश जोशी यांचा देखील इथे स्वागत आणि सन्मान होतोय. संजय पाटील SK आणि ऑल कमिटी मेंबर शेलोमाता 40+. धन्यवाद सुजित तात्याशेठ पाटील, हरेश जोशी आणि अभिनंदन बंद्र्या मारुती काल्हेर टीम. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. चेंडूला अगदी फाईन केलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव. इथे विजय पाटील तयारीत नव्हते. 1 ओव्हर बिनबाद धावा बनलेत 9 आणि 6च्या 6 चेंडू दिलीप पाटील यांच्या वाट्याला आलेले आहेत. अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमकडे चांगले खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. बालकृष्ण पाटीलनं या स्पर्धेमध्ये आयवा झेल साठी झेल कोणीही पकडा, खेळाडूंनी पकडला तरी चालेल. प्रत्येक झेलला त्यांच्याकडून 100 रुपये आहेत आणि मैदानामध्ये सलग 3 झेल, 3 डॉट, 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 आहेत. त्यानंतर पंच पॅनल असेल, समालोचक, गुणलेखक यांच्यासाठी देखील त्यांच्याकडून योग्य ते बक्षीस. प्लेयर ऑफ द डे महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी साडी नक्की सर्वांना देण्यात येतील. धन्यवाद बालकृष्ण पाटील, किरण पाटील, राजेंद्र मडवी, नितीन पाटील, देवानंद आणि त्यांचे इतर सहकारी रुपेश मडवी या सामन्याचा आनंद घेत आहेत. 1 ओव्हर 9. ओव्हर नंबर 2 गुरुनाथ भोईर. नक्की शेलोमाता 40+ वाल
चे सर्व सन्माननीय सदस्य या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेताना सर्वांची मोलाची उपस्थिती आहे. फुलटॉस होता, चेंडूला अगदी ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू डीप मिड विकेट रिजनला उचललाय. दुसरी धाव आणि नक्की बघूया. या चेंडूवर 2 धावा तर पूर्ण केलेत. फलंदाज धावचीत बाद आहेत, मात्र चेंडू अगदी सेफ आहे. फेअर डिलिव्हरी आहे. दिलीप पाटील बाद झालेत. धावा झालेत 10. धावा. सागर पाटील, लखन भोईर, प्रीतम पाटील सर्वांचं स्वागत. सुमित पाटील, नवीन फलंदाज प्रमोद भोईर. इथे अगदी चेंडूला सरळ बॅट न खेळलाय. भगवान भोईरनं हा झेल धरतीला दान केलेला आहे. फलंदाज विजय पाटील धावचीत बाद. थोडेसे नाराज आहेत विजय पाटील. एका चेंडूवर 2 वेळा जीवनदान मिळणं खूप कठीण आहे. इथे प्रमोद भोईरला जीवनदान दिलंय, मात्र आज जीवनदान त्यांना काहीसं कठीण जाईल. प्रमोद भोईर आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन. प्रमोद आणि सचिन दोन्ही सलामीवीर. दिलीप पाटील आणि विजय पाटील बाद झालेत. धावा बनलेत 11. इथे अगदी डिफेन्सिव्ह फटका खेळलेला आहे. कव्हर रिजन मधून चेंडू नाना गोंडली उचलत आहेत. एकच धाव आलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे म्हणता येणार नाहीये, कारण की या चेंडूवर एक सिंगल धाव घेतली. धावसंख्या 12. चेंडू टाकून झालेत 9 आणि गडीबाद झालेत 2. जानमान गोवे टीम. इथे अतिशय चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. सचिनला या चेंडूवर फटका खेळता आला नव्हता. अगदी वाईट यॉर्कर लाईनचा चेंडू. पंचांनी लेग बायचा इशारा केलाय. सुरेश घरतसर आणि भाऊ पाटील. धावसंख्या 13. 13 धावा 10 चेंडू. गुरुनाथ भोईर अतिशय चांगला चेंडू. तितकाच चांगला आपण हा कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतोय. नाना गोंडलीचा थ्रो बघा, अप्रतिम थ्रो. सचिनची विकेट. काय थ्रो केलाय. रेग्युलर क्रिकेटला लाजवतील
असा थ्रो फेकला होता नाना गोंडलीनं डीप एक्स्ट्रा कव्हर शिमरशीवरून. वा, गुड थ्रो. टीम 3 बाद 14 पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर चौकार आला होता दिलीप पाटीलच्या बॅटमधून. मात्र या ओव्हरमध्ये कुठेतरी अतिघाई आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये निकेश पाटील. गुरुनाथ भोईर इथे देखील अगदी पायांवरचा चेंडू आणि इथे भगवान भोईर पुन्हा एकदा. इथे प्रयत्न आता चांगले होते मात्र चेंडू अगदी त्यांना पायाला स्पर्श करून शिमरशीच्या बाहेर गेलाय. प्रमोद भोईर आणि भगवान भोईर असं समीकरण या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. चौकार आलाय. चौकारांनी धावसंख्या झाली ती 18. सरासरीनं 18 धावा आलेली आहेत. गावदेवी ओली टीम समोर जॉनमन गोविंद संघानं अतिशय चांगली गोलंदाजी करून सामना जिंकला होता. गोविंद संघाची ताकद आहे गोलंदाजी. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सचिन पाटील, प्रमोद भोईर, बंडू पाटील चांगल्या लयमध्ये. विजय पाटील असतील. बघूया 2 ओव्हरमध्ये धावा किती येतील. गोलंदाज अमोल दलवी क्रमांक 3चं ओव्हर. गुरुनाथ भोईर आणि अमोल दलवीची बॉडी लँग्वेज थोडं मिळती जुलती आहे. बघूया 2 ओव्हरमध्ये 18 धावा आलेत. शेलूमाता वर्ल्ड 40+ आयोजित मित्रांनो आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2026 भानुदास शेठ भोईर शेलूमाता वर्ल्ड 40+ संघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मान सन्मानार्थी स्पर्धा आपण पाहतोय. इथे फलंदाज निकेश पाटीलचा त्रिफल उद्ध्वस्त गेलाय. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. तर टेजच्या डाव्या बाजूला बालकृष्ण पाटील आहेत आणि किरण पाटील चांगली स्पर्धा एन्जॉय करतात. अगदी शेलूमाता वर्ल्ड टीम खरोखर इतिहास रचणार आहे या चषकाच्या माध्यमातून. भूतो ना भविष्यती अशा आपण स्पर्धा पाहतोय. चालू सीझनची सर्वात चांगली स्पर्धा शेलूमाता वर्ल्ड 40+ माध्यमातून आपण पाहतोय. कारण की अशा बक्षिसा अजूनही आपण चालू सीझनमध्ये कुठल्याही स्पर्धेमध्ये पाहिल्या नाही आहेत. बघूया पुढील चेंडू बंडू पाटील यांच्यासाठी. चेंडूला खेळायचं होतं अगदी ऑन साईडला. चेंडू येतोय पॉइंट रिझनकडे. स्वतः गोलंदाज अमोल दलवी चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल धाव बंडू पाटीलनं आपला अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा बनलेत 19.
सलग 3 षटकार. नक्कीच सुरेखांना इथे हा चेंडू उंचच उंच आणि लांबच लांब प्रमोद भोईर चा षटकार आलाय. पंचवीस धावा या षटकाराने गोवे संघाच्या धावसंख्येला संजीवनी मिळालेली आहे. आई गावदेवी सोनाले संघाचे कैलास मडवी के आम्हाला जोडलेत. धन्यवाद कैलास मडवी के. 11:38 झालेली आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला तसेच आजच्या गटातील सर्व संघांना ऑल दी बेस्ट केलेले आहे. शिवा ग्रुप भिवंडी जे आमचे ॲक्टिव्ह सदस्य आहेत, धन्यवाद. के कैलास मडवी आई गावदेवी सोनाले संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. इथे देखील चांगला स्ट्रोक आपण पाहतोय प्रमोद भोईर च्या बॅटमधून. हा के चौकार आलाय. धावसंख्या 29. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये धावा आलेत 11. अजूनही 2 चेंडू आहेत. प्रमोद भोईर चांगली फलंदाजी करतात. इथे देखील चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अगदी चेंडू एका टप्प्यानं चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तीस धावा लागलेले आहेत. 3-3. इथे टार्गेट कोणाला केलंय प्रमोद भोईरनं तर अमरस्फोट कासने संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज अमोल दलवीला इथे टार्गेट केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, त्यानंतर आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये तब्बल धावा 15 ठोकलेले आहेत. शेवटचा चेंडू. धावसंख्या 3-3. 33 लागलेली आहे. अजूनही बंडू पाटील नॉन स्ट्राईकला आहेत. सचिन बाद झाल्यानंतर इथे चांगली फलंदाजी प्रमोद भोईर करतोय. चेंडू हवेमध्ये. इथे देखील झेल हा शरद हलकेनं सोडला आहे. इथे प्रमोद भोईर आणि अमरस्फोट कासने आज कुठेतरी मागे पडताना पाहायला मिळते. भगवान भोईरनं झेल सोडला, आता शरद हलकेनं प्रमोद भोईरचा झेल सोडलाय आणि या स्पर्धेतून 3 चेंडूमध्ये 3 चौकार प्रमोद भोईरच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या 37. 37 धावा लागलेली आहेत.
क्या बात आहे. बीके ग्रुप आज फॉर्म मध्ये आहे. राजन मडवी आहेत, तिथे रुपेश मडवी, त्यानंतर नितीन पाटील, किरणदादा पाटील. अतिशय चांगली स्पर्धा एन्जॉय करतात. अगदी स्टेजच्या डाव्या बाजूला बीकेनं देखील या स्पर्धेमध्ये स्वतःचं चांगलं योगदान दिलेलं आहे. प्लेअर ऑफ द डे एक पैठणी साडी, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच घड्याळ या स्पर्धेसाठी. आणि या स्पर्धेमध्ये पंच, समालोचक, गुणलेखक यांच्यासाठी देखील त्यांनी साड्या बक्षीस जाहीर केलेले आहेत. आईबा झेलसाठी 100 रुपये आहेत. प्रत्येक झेलला कोणी पकडा, पंच असू द्या, त्यांचं आयोजन कमिटीचं सदस्य, खेळाडू, आतमध्ये 3 पकडले खेळाडूंनी तर 500 आहेत. सलग 3 नाही, ते जमणार नाही. 3 डॉट 500, 3 षटकार 500, 3 विकेट 500 हे बक्षीस बीकेनं जाहीर केलेले आहे. बंडू पाटील इथे हा फटका पॉइंट रिझल्टला अर्णव पाटील, नक्कीच बंडूभाऊ पाटील यांचे चिरंजीव आणि जॉन मन गोवे 40+. अर्णवचं या संघावर खूप प्रेम आहे. मला वाटतं अंडर-90 रेग्युलर फॉर्मॅटपासून अर्णवनं हा 40+चा संघ निवडला आहे. बंडूभाऊ यांचे चिरंजीव आहेत. आज अर्णव नावं सांगायला येत नाही, घरी आहे का इथे माहीत नाही, दिसला नाही कुठे. एक सिंगल धाव, धावसंख्या 38. हा चेंडू सोडून दिलाय. प्रमोद भोईरनं ओळखलाय की इथे दिशा खराब आहे. गोलंदाज राहुल हलकेची, धावसंख्या 39. 39 धावा जोडलेल्या आहेत. गोवे संघाची मेन ताकद गोलंदाजी. चालू सीझनमध्ये प्रमोद भोईर आणि सचिन पाटील संघाला जॉईन झाले आणि फलंदाजीची ताकद देखील द्विगुणित झालेली आहे. इथे हा फटका अगदीच बघूया, उंचच उंच आहे आणि इथे देखील तेरे मेरे बीच में इथे देखील जीवनदान मिळालंय. आजचा दिवस आहे प्रमोद भोईरचा. नक्कीच मित्रांनो, गुरुदत्त 40+ मानकुली आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषकामध्ये गोवे संघाने हा मैदान गाजवला आहे. शेवटच्या दिवसातून त्यांनी सलग 5 सामने स्पर्धेतून खेळले होते. अंतिम सामना कोण संघाबरोबर पराभूत झाले ते. इथे बॅटची आउटसाइड एज, एष्ट्यांच्या मागे नानू सुतारच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाज प्रमोद भोईर अखेरकार झेलबाद झालेला आहे. एक्केचाळीस धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. जॉन मन गोवे टीम अजूनही या इनिंगचे 3 चेंडू शेष आहेत. फलंदाज विकास पाटील. इथे चांगला स्ट्रोक, अतिशय चांगली फिल्डिंग. नाना गुंडीचं चांगला बॅकअप. 3री धाव अपूर्ण. विकास पाटीलची धावबाच्या स्वरूपात तिथे विकेट आलेली आहे. धावसंख्या झाली ती 43 डीजे. किरण पाटील, राजन मडवी, बीके, नितीन पाटील, रुपेश मडवी स्पर्धा एन्जॉय करत आहेत.
नवीन फलंदाज इथे बंडू पाटीलनं चेंडूला उडवलाय अगदी सीमा पार षटकार. हा चेंडू भीमर है सोने पे सुहागा 6+1 7 धावा. क्या बात है. धावसंख्या झाली ती बरोबर 50 धावा जोडल्यात संदेश. जबरदस्त अतिशय चांगली टोटल आहे. रात्रीच्या क्रिकेटमध्ये तुम्ही 40+ धावा जोडल्या तर एक चांगली टोटल आहे. नक्कीच 33 डिपेंड झाल्या 37 डिपेंड झालेत आणि गोवे संघाची मेन ताकद आहे गोलंदाजी. बघूया फ्री हिट चेंडू आहे बंडू पाटील यांच्यासाठी. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू आहेत आणि 50 धावा लागलेत. फ्री हिट चेंडू बघूया शरद हलके. दुसरी धाव बंडू पाटील यांच्यासाठी कठीण काम आणि धावचीत बाद झालेत. नक्कीच मेहनत चांगली केली. थ्रो शरद हलकेनं देखील अगदी नानू सुतार एसटी रक्षक एंडला फेकला आणि फलंदाज बंडू पाटील धावचीत बाद झालेत. संदीप संदीप पाटील मध्ये देखील क्षमता आहे. मोठा फटका केल्याची इथे लेट कट केलाय. चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षकाने उचलला. इथे देखील संदीपची विकेट येईल. एकच धाव धावा बनवल्यात जर्मन गोवे टीमनं. 8 बाद 52 आणि 53 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे अमरसोड कासने टीम समोर. डीजे आपल्या लगेच मित्रांनो
कारण की अजूनही आपल्याला एक महत्त्वाचा सामना आजच्या ग्रुप ए मधून क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामना खेळवायचा आहे. 11:52 झालेली आहेत. चला गोवे टीम धन्यवाद. लगेच आपण आपली फिल्डिंग सजवून घ्या आणि अमरस्फोट कासने टीम भगवानजी भोईर नाना गोंडले आपण देखील आपली सलामी जोडी लगेच मैदानामध्ये रवाना करायची आहे. त्रेपन्न धावांचं लक्ष आहे. नक्कीच शलोमाता 40+ वर्ल्ड टीम आयोजित आपण पाहतोय. भानुदास शेठ भोईर अध्यक्ष चषक, मंगेशजी भोईर, संजयजी पाटील, बालकृष्ण पाटील, प्रमोद भोईर, इंद्रपाल पाटील, रुपेश मडवी, किरण पाटील, अजय भांबरे, कपिल पाटील, नरेंद्र पाटील, राजन मडवी, प्रवीण पाटील, मयूर पाटील, महेश भोईर, शैलेश पाटील, जितेंद्र भोईर, शिवा पाटील, सूर्यकांत पाटील, शैलू पाटील, राजेश भोईर, नितीन भोईर, देवानंद पाटील, स्वप्नील पाटील, तानाजी भोईर आणि ऑल कमिटी शोलोमाता 40+ वर्ल्ड यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतोय वळगावचे उद्योजपती शोलोमाता 40+ संघाचे सन्माननीय अध्यक्ष भानुदास शेठ भोईर यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा. आज स्पर्धेच्या पहिली रात्र आणि बघूया या सामन्यातून विजेता आणि बंद्रा मारुती कल्लेर टीम. मित्रांनो बघा मैदानाच्या बाहेर आपण स्पर्धा जरूर एन्जॉय करा, मात्र शेकोटी कोणी पेटवू नका प्लीज. सर्वांना विनंती आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं की आपण शेकोटी कोणी पेटवू नका प्लीज, कारण की मैदानामध्ये खेळाडूंना त्रास होऊ शकतो. त्रेपन्न लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी अमरस्फोट कासने टीम कडून शरद हलके आणि भगवान भोईर दोन्ही चांगले फलंदाज आहेत आणि गोलंदाज देखील त्यांच्या ताकदीचे आहेत. उल्हास पाटील क्या बात आहे. आज तानाजी पाटील संघामध्ये मला वाटते दिसत नाही आहेत. श्यामजी जगताप असतील, शैलेश पाटील असतील, एक चांगली टीम आपल्याला गोवी टीम पाहायला मिळते चालू सीझनमध्ये. प्रमोद भोईर चांगले टचमध्ये आहेत, बंडू पाटील देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. गेम ऑन. उल्हास पाटील पहिला चेंडू कव्हर पॉइंट रिझनमधून खेळलेत. अप्रतिम फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आपण पाहिला आहे शरद हलकेच्या बॅटमधून. चौकार. चौकार. सुरुवात चांगली आहे. स्विंग अँड मिस. अतिशय चांगला चेंडू. बंडू पाटील खुश आहेत या चेंडूवर. अतिशय चांगला लाईन अँड लेंथ मध्ये हा चेंडू टाकलाय. इथे पावलांचा सुरेख वापर केला आहे. चेंडूला प्रमोद भोईरच्या दिशेने खेळलेला आहे. वाईडिश लॉंग ऑफ प्रेझेंटला आहे. एक सिंगल धाव. पहिले 3 चेंडू शरद हलकेच्या वाट्याला आलेत आणि एका चौकाराचं 5 धावा. आता स्ट्राईकला प्रथमच आपण पाहतोय भगवान भोईर आहेत. हा चेंडू अगदी अप्रतिम वाईट यॉर्कर. काय कमालीची लाईनात लेन टाकलेली आहे. भगवान भोईरांना कुठलीही संधी नव्हती हा चेंडू खेळण्यासाठी. इथे अजून एक डॉट.
वा, उल्हास पाटील काय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल. गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू, इथे देखील डॉट आलाय. जणू काही उल्हास पाटीलनं आपल्या घरच्या खेळपट्टीवर चेंडू टाकलेले आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आणि नंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. बिनबाद 5, सलग 3 डॉट. क्या बात आहे. या स्वप्नील पाटीलनं आठवण करून दिली. बीके तयार हो जाओ. तात्या शेटनं 3 षटकार ठोकले आणि उल्हास पाटीलनं पहिले 3 डॉट टाकलेत. 500 रुपये का इनाम. चलो बीके जल्दी. किरण पाटील या लवकर. 500ची कडक नोट येऊ द्या. 3 चेंडू कडक डॉट टाकलेत. बीकेनं बक्षीस लावलेली आहे. वा, उल्हास पाटीलनं हे बक्षीस पटकावलेले आहेत. सलग 3 कॅच, सलग 3 षटकार, सलग 3 विकेट आणि 3 डॉट. 500 आयवा झेल सर्वांसाठी बक्षीस आहे. उल्हास पाटील गोवे संघाचे एक सिनियर खेळाडू. आता ओव्हर नंबर 2 साठी बघूया गोलंदाज प्रमोद भोईर की दिलीप पाटील येतील. प्रमोद भोईर आले. चांगली प्लॅनिंग आहे संदेश, कारण की बंडू पाटीलला ठाऊक आहे हा सामना आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्यांनी आपल्या संघातील सर्वात चांगल्या गोलंदाजाला दुसऱ्या ओव्हरसाठी पाचारण केलेले आहे. या संघामध्ये राजेंद्र पाटील असतील, त्यानंतर चंदू, उल्हास, तानाजी पाटील हे खेळाडू गोलंदाजी करू शकतात. बघूया पहिले 3 चेंडूमध्ये 5 शरद हलके, त्यानंतर 3 चेंडू भगवान भोईर खेळलेत. एकही धाव त्यानं घेता आली नव्हती. प्रमोद भोईर इथे चेंडूला ऑन साइडला खेळलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र बनतील प्रेक्षक. प्रयत्न आणि प्रयत्न फक्त पाय सीमा पार. येतोय चौकार. संजय भाऊ फक्त हसतात. बिकेनच्या जोडीला नाचा. राजन मडवी देखील एन्जॉय करतात. भाऊ तुम्ही इकडे या. सूर्यकांत भाऊ खूप थकलेत आज. नक्कीच नक्कीच अगदी. इथे पहिल्या चेंडूवर चौकार. बघा शरद हलकेनं दोन्ही गोलंदाजांना पहिल्या चेंडूवर चौकार ठोकले. संदेश धावसंख्या झाली ती 9 आणि 9च्या 9 धावा 4 चेंडूमध्ये या शरद हलकेच्या बॅटमधून आलेत. अमर स्पोर्ट कासने टीम खूप दूरचा प्रवास करून आलेली आहे. निकेश भाऊ चेंडू आहे का? घ्या चला. प्रमोद भाऊ हा चेंडू द्या. आहे सामना थांबवायचा आहे का प्रमोद दादा?
7 चेंडूमध्ये 9 धावा आलेले आहेत. 53 धावांचं लक्ष आहे. चला सामना कंटिन्यू. सर थांबा.
धन्यवाद श्यामजी जगताप, महाराष्ट्र पोलीस आणि जानमन गोव्हे या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आम्हाला जोडलेत. त्यांनी शोलूमाता 40+1 चे अध्यक्ष चषकासाठी आणि त्यांच्या घरच्या संघासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. सर तर गोवे टीमला इथे 2 धावांचा पेनल्टी पंचांच्या निर्णयावरून इथे देण्यात आलेला आहे.
चला सामना कंटिन्यू सुरू राहील. धावा बनलेत 9. ओव्हर नंबर 2चा दुसरा चेंडू टाकला जाईल. चला दोन्ही टीमचं मनापासून आभार. अगदी योग्य तो निर्णय दिला होता, त्याचा योग्य मानपान राखलेलं आहे. नक्कीच कास्ते संघाचे विशेष आभार. धन्यवाद शरदजी हलके, भगवानजी भोईर, ऑल टीम, अमर स्पोर्ट कासने टीम. 1 ओव्हर 1 चेंडूचा खेळ संपला आहे आणि धावा लागलेत 9. इथे फटका अगदी इनसाइड आउटचा आपण पाहतोय. चेंडू चाललाय डीप स्लीपर कव्हरला. दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. दिलीप पाटील डीपमध्ये आहेत. धावसंख्या 11. 11 धावा लागलेत. 11 धावा. अगदी SK कॅमेरा वर्क क्या बात आहे. मयूर पाटील देखील आहेत, सूर्यकांत पाटील देखील, प्रिन्स मूवीज मेन कॅमेरा अगदी वर्क करताना SK संजय पाटील. हा चेंडू देखील अगदी यॉर्कर लाईनचा आपण पाहिला आहे. पुन्हा एकदा दिलीप पाटील. क्या बात आहे, क्या बात आहे. दिलीप पाटील यांच्याकडे खूप दांडगा अनुभव आहे. खूप चांगले पंच देखील आहेत, चांगले गोलंदाज आहेत. एक सिंगल धावाली. धावसंख्या 12. 9 चेंडूचा खेळ संपला आणि 12 धावा आहेत. आणि या 12च्या 12 धावा शरद हलकेच्या बॅटमधून आहेत. 6 चेंडू त्यांनी खेळलेत, त्याच्यामध्ये 2 चौकर आहेत. तर भगवान भोईर यांना अजून खातं खोलायचं आहे. हा चेंडू अगदी दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. प्रमोद भोईरचा या इनिंगचा पहिला अतिरिक्त वाईट चेंडू आलाय. धावसंख्या 13 बनवायचे आहेत 53, म्हणजे अजूनही 40 धावा 15 चेंडूमध्ये. 15 मध्ये 40 आणि इथून हा सलगचा 4था डॉट चेंडू भगवान भोईर खेळतायत. 40 धावा. इथे हा स्ट्रोक आपण पाहतोय भगवान भोईर यांच्या बॅटमधून. विजय पाटीलनं चेंडूला स्टॉप केलाय. फक्त एक सिंगल धाव. 5व्या चेंडूवर भगवान भोईर यांनी या इनिंगचा आपला खाता अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या 14. शेवटचा चेंडू आहे. ओव्हर नंबर 2 प्रमोद भोईर. आतापर्यंत वाईट पकडून 9 धावा प्रमोद भोईरनं खर्च केले आहेत आणि 5 धावा उल्हास पाटीलनं. इथे बॅटची काढा आणि एष्ट्यांच्या मागे एष्टी रक्षक बंडू पाटीलनं हा झेल कंप्लीट केलाय. पहिलं विकेटचं पतन. फलंदाज शरद हलके झेलबाद. चालू सामन्यातून विजेता संघ आणि बंद्रामूर्ती काल्हेर आजच्या ग्रुप ए मधून बक्षीस पात्र क्वार्टर फायनल अध्यक्ष चषकात आपण शेवटचा सामना पाहणार आहोत. चला 12:24 झालेली आहेत. अजूनही आपल्याला या सामन्याचे 2 ओव्हर
आणि एक पूर्ण सामना खेळवायचा आहे. जरा फास्ट केला मित्रांनो. दिलीप पाटील इथे फलंदाज भगवान भोईर यांचा त्रिफला उद्ध्वस्त केलाय. दिलीप पाटीलनं धक्के पे धक्का दे धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल हलके. काय दिलीप पाटीलनं चेंडू टाकला होता. भगवान भोईरेनं अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू टाकला होता. इथे देखील हा चेंडू लेगस्टिकला सोडून जातोय. पंचांचा आलाय वाईटचा इशारा. धावसंख्या 15. अर्णव बंडू पाटील यांच्याकडून नक्कीच जानमन गोवे टीमला शुभेच्छा आहेत. सध्या आई एकविरा कार्ला येथे पदयात्रेमध्ये उद्या अर्णव निघणार आणि त्या अनुषंगाने तो या स्पर्धेला आज अनुपस्थित आहे. इथे सलगचा दुसरा वाईट आलाय. 2 वाईट टाकलेत. टोटल आतापर्यंत 13 चेंडूमध्ये पाहिलं तर 3 वाईट चेंडू. क्या बात आहे. अतिशय चांगला अगदी आपण हा यॉर्करला यांचा चेंडू पाहिलाय. सचिन पाटील चेंडूला अगदी डीपमधून उचलत आहेत. धावसंख्या 17. चेंडू टाकून झाले 14 आणि धावा बनलेत 17. बनवायचे टोटल 53. दिलीप पाटील क्या बात आहे. अमोल दलवीला देखील हा चेंडू डॉट टाकलाय. गोवे संघाची ताकद गोलंदाजी आहे. संदेश आपण नेहमी म्हणत असतो की गोवे संघाची फलंदाजीपेक्षा गोलंदाजी ही एक जमेची बाजू आहे. 8 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत 15 चेंडूमध्ये. हा फटका देखील तितका ताकदवान नाही आहे. पुन्हा एकदा सचिन पाटील चेंडूला उचलतात. 1 सिंगल धाव. धावसंख्या 18. 18 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू आहेत. ओव्हर नंबर 3 आणि धावसंख्या कुठेतरी संत गतीने. 18 धावा इथे हरवून दिले. इथे राहुल हलकेची विकेट. त्रिफला उद्ध्वस्त केलाय. जोर का झटका धीरे से लगे डीसे. मनोज जोशी आणि ऑल सपोर्टर यांच्या वतीनं जयनमन गोवे टीमला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. शैलेश पाटील सर असतील, श्यामजी जगताप, महाराष्ट्र पोलीस, मनोज जोशी आणि अर्णव बंडू पाटील. नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश सुधीर घगे. आता अगदी धावांचं जे डोक्यावरचं ओझं आहे ते आता खांद्यावर उतरावं लागेल. कारण की आता फक्त अमरस्फोट काजनी संघाकडे 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूमध्ये त्यांना अजूनही धावा आता बनवायचे आहेत. पस्तीस धावा. हा चेंडू वाईट आलाय. दिलीप पाटीलनं या 3ऱ्या ओव्हरचा हा 3रा अतिरिक्त वाईट चेंडू फेकलेला आहे. धावसंख्या 19. इथे पायचीची अपील मात्र पंच सहमत नाही आहेत. दिलीप पाटील देखील एक चांगले पंच आहेत. मास्टर 40+ क्रिकेट संघटनेशी ते संलग्न आहेत. इथे 3ऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनल्यात अमरस्फोट कासने टीम 3 ओव्हर 19. आता 6 मध्ये 34.
खूप चांगली गोलंदाजीची धार आपण आज गोवे संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून पाहिली. आता शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन गोलंदाज चंदू. धनराज म्हात्रे यांच्याकडून चंदूला पारितोषिक आलेले आहे. या ओव्हरमध्ये आपण एक जरी विकेट घेतलं तरी आपल्याला 500 रुपये आहेत. क्या बात आहे. बालकृष्ण पाटील यांच्याकडून 3 विकेटला 500 आहेत, 3 षटकारला 500 आहेत, 3 डॉटला 500 आहेत, 3 झेलला 500 आहेत. भरपूर पारितोषिक लावलेले आहे बिकेनं. इथे पहिला चेंडू चंदूनं डॉट टाकलाय. या सामन्यातून उल्हास पाटीलनं 3 सलग डॉट टाकलेत. सुजित तात्याशेठ यांनी स्पर्धेचे पहिले 3 षटकार ठोकण्याचा आज विक्रम पहिल्याच रात्रीमध्ये केलाय. इथे अजून एक डॉट. क्या बात आहे. बिकेनं देखील या स्पर्धेमध्ये भरपूर पारितोषिक खेळाडूंसाठी लावलेली आहेत. इथे हा अजून एक सलगचा 3रा डॉट चंदूच्या बॅट गोलंदाजीतून. म्हणजे अजूनही भिकेचे 500. क्या बात आहे. किरण पाटील आहेत बिकेच्या सोबतीला. हा चेंडू बॅटवर फुलटॉस घेतला. एका टप्प्यानं चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अमोल धन्यवाद. हा चेंडू वाईट आलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर गोवे संघाकडून संदेश एक अतिरिक्त ओव्हर टाकलेला आहे. 5 वाईट झाले. 6 वाईट आहेत. अखेरकार अमोल दलवीच्या बॅटमधून जो फटका आधी आला होता तो उशिराने आलाय. या फटक्यानं अमोल दलवीचं मनोबल नक्कीच वाढेल आणि पराभवाचं जे धावांचं अंतर आहे ते कमी होईल. धावसंख्या झाली ती 38. बंद्र्यामूर्ती कल्लेर 30 झालेले आहेत. बंद्र्यामूर्ती कल्लेर टीमचे कॅप्टन विजय पाटील आपण स्वर्गीय कुंडलिक श्रीपत भोईर नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 31. चंदू आणि इथे हा झेल टिपलाय. काऊ कॉर्नर रिझल्ट आणि अखेरकार इथे विकेट चंदूच्या खात्यामध्ये आलेले आहे. धनराज म्हात्रेकडून 500चं पारितोषिक. निकेश पाटीलला झेल टिपला. अभिनंदन. जय हनुमान गोवे टीम आणि हडलाक टफलाक अमर स्पोर्ट कासनी, हडलाक भगवानजी भोईर, नाना गोंडली अँड ऑल टीम. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट टीम जेव्हा अडचणीमध्ये होती नक्कीच पहिले विकेट अगदी 2 लवकर बाद झाले. त्यानंतर खेळपट्टीवर 3ऱ्या क्रमांकावर येऊन 10 चेंडूमध्ये 4 चौकार 1 षटकारासह मूल्यवान 27 धावा जोडल्यात आणि गोलंदाजीतून दुसरं ओव्हर फेकला. 9 धावा देत 1 विकेट घेतली. नाव आहे प्रमोद भोईर. या सामन्याचे सामनावीर या आपण प्रमोद भोईर आणि चंदू आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील 500चं कॅश प्राईज दिलं जाईल धनराज म्हात्रे यांच्याकडून. नक्कीच आम्हाला जे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक ट्रॉफी आहेत स्वर्गीय जे.के. भोईर यांच्या स्मरणार्थ विजय लक्ष्मण भोईर, त्यानंतर नक्षित एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अक्षय विजय भोईर यांच्या माध्यमातून, त्यानंतर जे कोल्ड्रिंक आहे स्वर्गीय ज्ञानदेव मगन पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण ज्ञानदेव पाटील, आणि जे मनगटी घड्याळ आहे ते बालकृष्ण पाटील BK आणि स्वर्गीय रामदास चिंतामण भोईर
यांच्या स्मरणार्थ वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच अमित रामदास भोईर यांनी गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेलं आहे. चला या चंदू गोलंदाज आपण यायचं आहे. धनराज म्हात्रेकडून आपल्याला 500 आणि मॅन ऑफ द मॅच प्रमोद भोईर आपण देखील यायचं आहे. लगेच आपण बक्षीस वितरण करून आजच्या पहिल्या रात्रीची शेवटची मॅच क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामना आपण यानंतर लगेच खेळवणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. या प्रमोद भोईर चंदू भाऊ आपण या. धनराज म्हात्रे यांच्याकडून चंदूला विकेटसाठी 500 होते. प्रमोद दादा फक्त 500 द्या चंदूसाठी. एका विकेटला धनराज म्हात्रेंना 500 रुपयाचं बक्षीस लावलं होतं. धन्यवाद धनराज म्हात्रे. बीके बालकृष्ण पाटील डॉट बॉलचे 500 आणा. 1000 रुपये घेऊन या उल्हासला आणि चंदूला. किरण दादा कॅच घेऊन या लवकर. चला आपण देऊया प्रमोद भोईरला सामनावीर पारितोषिक. सर्वप्रथम गिफ्ट हॅम्पर देऊया प्रमोद दादा भोईर यांच्या शुभ हस्ते जे आम्हाला अमित भोईरनं पुरस्कृत केलेले. त्यानंतर मंगेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते घड्याळाचं वितरण होईल. त्यानंतर स्वप्नील पाटील ट्रॉफीचं वितरण करतील आणि त्यानंतर आपण प्रीतम पाटील यांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक देऊया. अजय भांबरे धन्यवाद. चंद्रकांतजी शेलार धन्यवाद. प्रमोद भोईर अभिनंदन. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आहे आपण लगेच. बीके 2 गोलंदाजांनी 3-3 डॉट टाकलेले आहेत. या किरण भाऊ कॅश. चला या चंदू भाऊ आणि उल्हास पाटील क्या बात आहे. चला विजय पाटील आलेले आहेत. या प्रत्येकी 500 बीके कडून 1000 रुपये. यस कुठला ग्रुप आपला गाणं कुठला तो किरण दादा. चला चंदूला 500 आणि उल्हास भाऊ तुम्हाला 500. हे होते डॉट चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांसाठी पारितोषिक. या अध्यक्ष चषकामध्ये आपल्याला बक्षीस पाहायला मिळतोय. क्या बात आहे बीके ग्रुप. चला या मंगेश दादा या नाणेफेकीसाठी आपण. चला विजयजी पाटील बंदरामावरती कल्ले टीम चे कॅप्टन स्वर्गीय कुंडलिक श्रीपद भोईर नाणेफेकी कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेत. क्या बात आहे. शलोमाता वल 40+ संघाचे यष्टीरक्षक फलंदाज किरण पाटील आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. अभिनंदन बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. अध्यक्ष चषकाचा हा क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामना आहे. एका बाजूला या स्पर्धेचा आयोजक संघ आहे शलोमाता 40+ क्रिकेट मंडळ वल भिवंडी आणि जो अध्यक्ष चषक 2026 शलोमाता 40+. नक्कीच इथे नाणेफेकीचा महत्वाचा कौल बंदरावरती काल्ले टीमच्या बाजूने लागलेला आहे. चला फक्त आपण निर्णय सांगा. बॅट फर्स्ट. चला बेस्ट ऑफ लक. बंदरावरती काल्ले टीम नाणेफेकी जिंकून या क्वार्टर फायनल सामन्यातून प्रथम घेतलाय फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी जर्मन गोवे टीमला आमंत्रण दिलेले आहे. या क्वार्टर फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये आपण आवाज ऐकूया. माझे सहकारी समालोचक संदेश पाटील भिवंडीकर. धन्यवाद. धन्यवाद दादा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आज की रात किस टीम के नाम. तर नक्कीच आपण बंदरा मारुती काल्लेर आणि जयनमान गोवे असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेकी झालेली आहे.
या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते इथे टॉस करण्यात आलेला आहे. चला मैदानाच्या आतमध्ये या, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आमचे पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आजचा पहिला दिवस जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आहे. उद्या पुन्हा एकदा सायंकाळी 5 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. तर दोन्ही टीम आपण वेळेवर उपस्थित राहायचं आहे. फिल्डिंग लावून घ्या आपण. बंडू पाटील आपल्या खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचंय.